मँगो मस्तानी पुण्याची फेमस आहे. म्हणजे एक ग्लास पिलं की तुमचं पोट भरून जातं आणि ते खरंही आहे. मी पण अनुभव घेतलेला आहे. मँगो मस्तानी पुण्याची फेमस जरी असेल तरी प्रत्येक स्टॉलवरची टेस्ट जी आहे ते तुम्हाला वेगवेगळी बघायला मिळेल. म्हटलं आज आपण आपल्याला पाहिजे तशी तयार करूया. अनायासे मँगो आईस्क्रीम पण घरीच तयार केलं होतं. त्याच्यामुळे परफेक्ट टेस्ट मिळणार होती आज मला पाहिजे तशी किंवा आम्हाला हवी तशी. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. बरं ही मँगो मस्तानी इतकी परफेक्ट झाली होती ना तर सगळ्यांनी 2-2 ग्लास पिले. ज्युसी, सॉफ्ट, क्रीमी, थंडी आणि त्याच्यावरती हे मस्त क्रंची ड्रायफ्रुट्स. आहाहा! अप्रतिम लागतं. नमस्कार, सुषमा जल्लीवल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण पुण्याची फेमस मँगो मस्तानी पाहतोय. मी ऍक्च्युली मोजून 3दा मँगो मस्तानी पिली असेल. त्यातली 2दा इतकी गोड होती की ती शेवटपर्यंत पिल्याच नाही गेली. मात्र रिसेंटली मी आता पिली. मैत्रिणीने ट्रीट दिली होती. पुण्याचीच मैत्रीण होती, सो तिला माहिती होतं की बेस्ट मँगो मस्तानी कुठे मिळते ते. तर तिथे आम्ही पिलेलो. तुम्हाला जर माहिती असेल, पुण्याविषयी माहिती असेल किंवा ही फेमस मँगो मस्तानी कुठली माहित असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण माझ्याकडे ना मँगो आईस्क्रीम पण रेडी होतं. जस्ट मी आता मँगो आईस्क्रीमचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही तिथे ती चेक करू शकता. तो आपण मँगो मस्तानी पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. इथे मी पहिल्यांदा 5-6 काजू, 5-6 बदाम आणि 5-6 पिस्ता छान मंद आचेवरती भाजून घेतलं आणि त्याचे मग असे छान बारीक बारीक असे तुकडे तयार केले. तर इथे तुम्ही एक काम करू शकता. एकतर तुकडे भाजून घेऊन मग बारीक बारीक करायचे किंवा तुकडे बारीक बारीक केल्यानंतर तुम्ही नंतरही भाजून घ्यायचे. पण छान असे क्रंची ते भाजून घ्या म्हणजे चांगलं लागतं. आईस्क्रीम रेडीच होतं. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर ते फ्रीजरमधून मी बाहेर काढून घेतलं म्हणजे थोडंसं सॉफ्ट होतं. आपल्याला काढायला बरं जातं. 1 कप मेजरिंग कपानी आंब्याचा पल्प घेतलेला. गोडसर आंबा घेऊन घ्यायचा आणि त्यातल्याच मी थोड्याशा फोडी अशा बारीक कापून एक वेगळ्या ठेवून दिल्या. आपल्याला ते लागणार आहे. पहिल्यांदा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे ते चांगलं एकजीव झालं पाहिजे. ऍक्च्युली इथे आपल्याला मँगो शेक पहिल्यांदा तयार करायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊया. तर मेजरिंग कपानी 2 कप मी दूध घालून घेते. जवळपास अर्धा लिटर हे दूध आहे. तापवून घेतलेलं दूध होतं आणि नंतर मग मी ते थंड करायला ठेवलं होतं. म्हणजे हे चिल दूध आहे. चिलच वापरायचं. आता परत आपण हे फिरवून घेऊ. तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता. मी इथे साखर टाकणार नाहीये कारण आंबा गोडसर आहे आणि खूप जास्त गोड नको. कारण आईस्क्रीम पण असतं तर त्या दोघांचं बॅलन्स व्हायला पाहिजे. म्हणून मी साखर घातलेली नाही. तुम्हाला गोड पाहिजे असेल, आवडत असेल तर तुम्ही 1 किंवा 2 त्यापेक्षा जास्त घालू नका. आणि आपला इथे हा आता मँगो शेक तयार झालेला आहे. हा मँगो शेक तयार करून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. नॉर्मल फ्रीझरमध्ये नाही ठेवायचा. आणि तुम्ही मग हा केव्हाही वापरू शकता. एकदा तो चांगला थंड झाला की मग तुम्ही मँगो मस्तानी त्याची तयार करू शकता. प्रिपरेशन सगळं तयार आहे. आता मँगो मस्तानी तयार करायला घेऊया. तर इथे मी 3 ग्लास घेतलेले आहे. तर प्रत्येक ग्लासामध्ये इक्वल आपण तयार करून घेतलेला मिल्कशेक टाकून घेऊया. तर साधारण 3-3 चमचे किंवा 4-4 चमचे असं या ग्लासमध्ये बसेल. तर ते तुमच्या ग्लासावरती डिपेंड आहे की तुमच्या ग्लासाची साईज किती आहे. मी सुरुवातीला 3-3 चमच्याच्या टाकून घेतले. पण मला असं वाटलं नंतर की परत आपण 1-1 चमच्याच्या मध्ये घालून घेतो. म्हणजे प्रत्येक ग्लासात मी 4-4 चमचे मँगो मिल्कशेक टाकून घेते. आता त्याच्यानंतर आपण जे आंब्याचे काप केले होते ना बारीक बारीक, तर ते सगळ्या ग्लासामध्ये सारखे टाकून घेऊ. आता तुमच्या ग्लासामध्ये जेवढं आईस्क्रीम बसतं ना तेवढं आईस्क्रीम घालून घ्यायचं. अगदी साधा चमचा वापरलेला इथे. थोडासा गरम पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्याने आईस्क्रीम काढायचं. तुम्ही सहज आईस्क्रीम याच्यामधून चमच्यामध्ये येत आहे. आणि आता हे आईस्क्रीम आपण या ग्लासामध्ये टाकून घेऊ. सुरुवातीला मी प्रत्येक ग्लासामध्ये 1-1 चमचा टाकून घेते आणि मला असं वाटलं की थोडंसं अजून आपण टाकू शकतो तर परत त्याच्यामध्ये टाकून घेते. परत थोडं थोडं आईस्क्रीम मी त्याच्यामध्ये घालून घेते. म्हणजे कसं ती लेवल परफेक्ट व्हायला पाहिजे. खाली पडायला नको अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. आतमध्येच राहायला पाहिजे. आणि आता आपण हे जे ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे करून घेतले होते, कीस नाही केलेला आपण, तुकडे करायचे म्हणजे तो खाताना ना तो असा क्रंच जो आहे तो खूप मस्त येतो. आणि हे सगळे चांगलं अगळ-पगळ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर आपण आता ह्या सगळ्या ग्लासावरती हे टाकून घेऊ. आणि इथे आपली मँगो मस्तानी तयार आहे. तुम्ही हे स्ट्रॉच्या साहाय्याने खाऊ शकता किंवा चमच्याने पण खाऊ शकता. असं थोडंसं थोडंसं मिक्स करायचं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं मिल्कशेक येतं, आईस्क्रीम येतं आणि ते छान क्रंची असे ड्रायफ्रुट्स पण येतात. तर खायला एकदम मजा येते. तुम्ही ही यम्मी
सुपर डिलिशियस आईस्क्रीम मस्त एन्जॉय करू शकता. थंडी थंडी, कूल कूल अँड क्रंची. सो तुम्ही पण या पद्धतीने नक्की मँगो मस्तानी बनवा. म्हणजे अगदी परफेक्ट बनली होती, सगळ्यांनाच खूप आवडली. सगळे प्रमाण अगदी परफेक्ट होते. आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.